तर आपल्या पडद्यामध्ये एवढ्या खतरनाक आणि एवढे जबरदस्त सेटअप बनणं चालू ना, तर काही दिवसात बसते भाऊ दुर्गा देवी ना आपली सिरीज चालू होते ना भाऊ दुर्गा देवीची. आणि मी कुठं चाललो माझी एवढी किटबॅग पुसून राहिलो. सांगतो तुम्हाला समोर काय विषय आहे तर बंद यांना फॉलो करून. तर काय म्हणता ओट्टीवर जय शिवराय. ह्या सेटअप त्याला जबरदस्त आवडला आपल्याला, एकदम खतरनाक ना. आणि भाऊ इथं पूर्ण टोपल्या लावून दिल्या. मला तर वाटतं यवतमाळले पूर्ण फेल पाडते वाटते आपल्या पडद्याला. आणि ब्राह्मण सभेवाले काय कमी आहे का, एकदम जबरदस्त चालू आहे. किटबॅग घेऊन डायरेक्ट आलो ना भाऊ गुरुकुल मध्ये. आणि आपली आहे ना इंटर कॉलेजची मॅच, तर गेल्यावर तर एक श्रद्धा भेटला ना आपल्या. तर शूटिंग सुरूच केली तर हे मॅडम लोक आले ना रे बा. आम्हाला एकदा करून पाहू द्या म्हणे कसं होते. तर खतरनाक मजा चालू होती नाही तर. आणि हिले का झाला काय माहिती, रोज मस्त करते आज चुपचाप बसली. इथं चालू होते ना भाऊ कबड्डी खेळून. अचानक पोटेले काय झालं, डायरेक्ट भांडणारच लागले ना बा. यांचे भांडणं भाव की ऊनले भाव एवढी तपत होती ना भाऊ. अचानक काय झाडातून एक पिल्लू खाली पडलं. एवढं सुंदर दिसून राहिलं ते, पण त्याला उडताच नव्हतं येत ना भाऊ. आणि पोट्टे प्रॅक्टिसच्या टाइमात डायरेक्ट बटरेस काढून फेकलं ना रे ना खाली. आणि मी करतो आता पॅकअप. माया ना आता डायरेक्ट मॅच उद्याले. ते कुठे आहे सांगतो तुम्हाला नेक्स्ट ब्लॉग मध्ये. त्याचीच पॅकिंग चालू आहे इंटर कॉलेज साठी. आणि तिथून डायरेक्ट निघालो आपल्या प्रिन्स भाऊच्या दुकानात, म्हणजेच बालाजी बॅग शॉप ना दादा. पोट्टे असे बसले होते जसे की माईस वाट पाहून राहिली तिथं. प्रिन्स भाऊच्या डायरेक्ट मधून चोरपलं ना एक पनीरचं पीस. आई म्हणे सामानाला जायचं. आणि गेलो तर घेतलं का भाऊ डायरेक्ट एक बकेट. भेटू आता डायरेक्ट नवीन ब्लॉग मध्ये. सध्यासाठी टाटा बाबा.